हे हाय जय भीम. कशा आहात तुम्ही सगळेजण? खूप गुंता झालाय. हो, अगदी आपला झालेला आहे तसंच किचकट फार. मी असं ऐकलं होतं की खूप हजारो वर्षापूर्वी जेव्हा इथं मूळ निवासी राजांचं राज्य होतं, त्यानंतर मग इथे काही माणसं आली बाहेरून, असं मी कुठेतरी ऐकलं होतं की त्यांनी इथे येऊन मग इथल्या भोळ्या बाबड्या लोकांना फसवून ते स्वतः सत्तेत आले आणि मग त्यांना सत्तेची एवढी चटक लागली की ते सत्तेत राहणाऱ्या प्रत्येकाचं लागूल चालन करत आले. म्हणजे अगदी अलीकडचं पाहायचं आलं तर डच आले, पोर्तुगीज आले, त्याच्यानंतर इंग्रज आले, त्याच्यानंतर मोगल आले. या सगळ्यांना जर कोणी विरोध केला असेल तर तो इथल्या बहुजन समाजाने विरोध केला. त्यांच्यासोबत लढाया लढल्या, त्यांना राजकीय शय देऊन स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. पण एक जमात ही प्रत्येक कालखंडामध्ये तुम्हाला समकालीन राजांचं लागोल चालन करताना दिसते. म्हणजे मोगल आल्यानंतर मोगलांच्या राज्यातील नवरत्न कोण, मोगलांचे खालचे कर वसुलीचे कारभार सांभाळणारी माणसं कोण, मोगलांच्या न्याय प्रक्रियेत भाग घेऊन इथल्या बहुजनांवर राज्य करणारे लोक कोण, असं सगळं आहे. त्यानंतर जेव्हा मोगलानंतर जेव्हा किंवा त्याच्या आधीही जेव्हा राजेशाही होती तर राजाच्या दरबारात न्याय प्रक्रिया आणि इथल्या सोशल जस्टिसचे निर्णय आणि अधिकार कुणाकडे राहिलेत? त्या लोकांनी नेहमीच समकालीन राजांचं लागूल चालन केलं आहे आणि आपल्यापुढे प्रत्येक काळामध्ये हा गुंता जशाला तसा राहिलेला आहे. नंतर इंग्रज आल्यानंतरही इंग्रजांनी डिवाइड अँड रूल्स चालू केलं. डिवाइड अँड रूल्स चालू केलं आणि मग त्याच्यानंतरही त्यांनी इथल्या विशिष्ट वर्गातील विशिष्ट जातीतील लोकांनाच वर्चस्वानी पुढे घेतलं आणि त्या जातसमूहातील लोकांनी स्वतःला खुश ठेवून त्या विचारधारेच्या, म्हणेल मी जात समूहाच्या नाही पण विचारधारेच्या लोकांनी इथल्या इंग्रजांचं लागूल चालन केलं. जात समूह नाही म्हणता येणार कारण की बरेच क्रांतिकारकही त्या जात समूहातून आलेले आहेत, ज्यांचा मी आदर करते. तर त्यांनी ते केलं. पण काही लोकांनी सत्तेसाठी लागूल चालन केलेलं आहे. मग अगदी मोगलांसोबतचे रोटीबेटी व्यवहार असोत किंवा इंग्रजांसोबतचे व्यवहार असोत, हे नेहमी त्या विचारधारेचे मला न पटणारे राहिलेले आहेत. आजही भारतात त्याच विचारधारेचे सरकार आहे आणि जागतिक पातळीवर आधिपत्य गाजवण्याचं काम अमेरिका करत आहे. तर अशा पातळीवर अमेरिकेला खुश ठेवून सत्ता करण्याचं काम ती विचारधारा करत आहे, जी परत एका नव्या पारतंत्र्यात या देशाला नेऊ पाहत आहे. हा गुंता आता माझ्या तरी लक्षात आलाय, सुटलाय. तुमच्या का येतोय बघा का परत एका हुकुमशाहीच्या गुलामीची क्रांती मशाल हातात घेऊन नवं स्वातंत्र्य युद्ध लढायचं आहे म्हणून आता तुम्ही गुलामीत जायला तयार आहात, असं तर नाही ना? असं. जय भीम.